शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. पण थांबा, कारण ही कर्जमाफी सरसकट नाही आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलंय की कर्जमाफी फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच होणार आहे. पंतप्रधानांनी थेट मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेत, रक्षाबंधनच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आणि केंद्र सरकारने तर राज्यासाठी 1,00,000 कोटींची मोठी रक्कम मंजूर केली आहे. पण लक्षात ठेवा, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10 ते 20 लाख रुपये आहे, ज्यांच्याकडे 10 एकरांपेक्षा जास्त जमीन आहे, किंवा ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. सरकार कसून चौकशी करणार आहे, कारण काही शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्र वापरून मोठं कर्ज घेतलंय आणि ते शेतीऐवजी गाड्या किंवा घरे बांधायला वापरलंय. आता पाहूया नेमकं पात्र कोण होणार. जर तुमचं उत्पन्न कमी आहे, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, शेतीसाठी घेतलेलं खरी कर्ज आहे आणि तुमच्याकडे 10 एकरांपेक्षा कमी जमीन आहे, तरच तुम्ही पात्र ठरणार. यासाठी 5 कागदपत्र तयार ठेवा: आधार कार्ड, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा उतारा आणि उत्पन्नाचा दाखला. ही योजना फक्त 22 जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का ते नक्की तपासा. शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी खरी गरजूंकरता आहे, त्यामुळे आजच कागदपत्र तयार ठेवा आणि पात्रता तपासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.